IPL 2024ची स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. वेळापत्रक जाहीर झालं नसलं तरी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात ही स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी 10 संघ सज्ज असून गुजरात टायटन्सची मात्र चिंता वाढली आहे. कारण 3 दिग्गज खेळाडूंना दुखापत झाल्याने शुभमन गिल चांगला टेन्शनमध्ये आला आहे. गुजरात टायटन्स संघ खेळाडूंच्या दुखापतीमुळे चांगलंच अडचणीत सापडला आहे. केन विल्यमसन, मोहम्मद शमी आणि राशिद खान हे 3 दिग्गज खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. त्यात T20 वर्ल्ड कप जवळ असल्याने खेळणार की नाही याबाबतही आशंकता आहे. राशिद खान सध्या भारत दौऱ्यावर अफगाणिस्तान संघासोबत आहे, पण दुखापतग्रस्त असल्याने तो एकही सामना खेळत नाही. वन डे वर्ल्ड कपपासून राशिद मैदानात उतरला नाही, त्यामुळे IPL खेळण्याबाबतही त्याच्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे टीम इंडिया आणि गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी विश्वचषकापासून मैदानापासून दूर आहे. शमीची इंग्लंडविरुद्ध पहिल्या 2 कसोटी सामन्यातही निवड झाली नाही, त्यामुळे कसोटी खेळणार की नाही याबाबतही शंका आहे. केन विल्यमसन गेल्या वर्षभरापासून दुखापतीने त्रस्त होता. दुखापतीमुळे विल्यमसन आता पाकिस्तान मालिकेतून देखील बाहेर पडला आहे. 2023 IPLच्या पहिल्या सामन्यात केनला दुखापत झाली होती. त्यानंतर IPLमधून बाहेर पडला होता. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. वन डे विश्वचषकासाठी संघात पुरागमन केलं. आता पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या T20 मालिकेत केनला पुन्हा दुखापत झाली, तर खबरदारीचा उपाय म्हणून तो IPL 2024 म्हणून आपले नाव मागे घेण्याची शक्यता आहे. राकेश ठाकूरसह मी अमर भिंगारदेवे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.